नमस्कार. आज आपण वेद लीगलचे ॲडव्होकेट गजानन रहाटे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. गेल्या 18 वर्षापासून रहाटे सर हे कोऑपरेटिव्ह लॉज, प्रॉपर्टी लॉज आणि विशेषतः सोसायटी फॉर्मेशन, कन्व्हेन्स, डीम्ड कन्व्हेन्स आणि प्रॉपर्टी ट्रान्सफरचा जो काही ड्यू डिलिजन्स असतो त्याच्यामध्ये काम करत आहेत. आज आपण रहाटे सरांकडून मुख्यतः सोसायटी फॉर्मेशन कधी करावे, कसे करावे आणि त्याचबरोबर महत्त्वाचा विषय म्हणजे कन्व्हेन्स डीड हे किती महत्त्वाचं आहे आणि किती गरजेचं आहे आणि हा कन्व्हेन्स कधी करायचा याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आपण सुरू करूया. आता सर, पहिला प्रश्न म्हणजे की सोसायटीची नोंदणी करणं किती गरजेचं आहे? सोसायटीची नोंदणी करणं खूप गरजेचं आहे कायदेशीरदृष्ट्या. जर बघितलं आपण तर जेव्हा आपण एखाद्या इमारतीमध्ये फ्लॅट घेतो त्या इमारतीचं प्रॉपर मेंटेनन्स होणं गरजेचं असतं, प्रॉपर मॅनेजमेंट होणं गरजेचं असतं. त्यासाठी विशिष्ट बायलॉज असतात. त्या बायलॉजनुसार सोसायटीचं कामकाज चालते. त्यामुळे प्रत्येक सभासदावर काहीतरी लिमिटेशन्स असतात, बरोबर. त्या बायलॉजनुसार किंवा MCS ॲक्ट संबंधित जे कायदे आहेत त्यानुसार त्या संस्थेचं कामकाज चालते. म्हणजे प्रत्येक सभासदावर कंट्रोल पण राहतो आणि त्या इमारतीचं प्रॉपर मेंटेनन्स पण केलं जातं, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जर बायलॉज बघितले, कोणत्याही हाऊसिंग सोसायटीचे बायलॉज बघितले तर मेन ऑब्जेक्ट आपल्याला दिसून येतो तो म्हणजे कन्व्हेन्स. कन्व्हेन्स म्हणजे काय की ज्या जमिनीवर आपली संस्था उभी आहे त्या जमिनीचे जे काही मालकी हक्क आहे ते आपल्याकडे अधिकृतरित्या हस्तांतरित होणं त्याला कन्व्हेन्स म्हणतात. तो एक प्रमुख उद्देश आहे. जेव्हा आपण संस्था करतो तेव्हाच आपल्याला कन्व्हेन्स करता येते, बरोबर. त्यामुळे सोसायटी असणं खूप गरजेचं आहे. सोसायटी नसेल तुम्ही कन्व्हेन्स करू शकत नाही, बरोबर. सोसायटी नसेल तुम्ही प्रॉपर मेंटेनन्स करू शकत नाही. त्यामुळे सोसायटी असणं फार गरजेचं आहे. हो सर, सोसायटी असणं गरजेचं असून देखील बिल्डर सोसायटी फॉर्म करायला टाळाटाळ करतात, बरोबर. आणि अशी सोसायटी कधी फॉर्म करायला पाहिजे हे आम्हाला सांगा. बरोबर. आता ह्या संदर्भात रेरा सांगतो 51% फ्लॅटची विक्री झाली की बिल्डरनं सोसायटी फॉर्म करून द्यावी. तसेच OC जे काही कम्प्लिशन सर्टिफिकेटमध्ये म्हणतो आपण कॉर्पोरेशनकडनं मिळते किंवा कॉर्पोरेशन किंवा इतर जे काही प्राधिकरण असतात त्यांच्याकडनं पूर्णत्वाचा दाखला मिळाला की 4 महिन्याच्या आत आपण सोसायटी करून मागू शकतो बिल्डरवर. तसं बंधन आहे कायदेशीर दृष्ट्या. आणि दुसरी एक प्रोव्हिजन आहे, एक GR आहे, त्यात किमान गणपूर्ती म्हणजे एकूण सदनिकाधारकापैकी 51% सदनिकाधारक एकत्र आले तसा ठराव पास झाला तर ते सोसायटी फॉर्मेशनसाठी अर्ज करू शकतात. पण ही प्रोव्हिजन तेव्हाच लागू होते जर प्रमोटर बिल्डर स्वतःहून सोसायटी करून देण्यास असमर्थ ठरला असेल तर, बरोबर. एकूण सदनिकापैकी जे काही सदनिकाधारक आहे त्यांच्यापैकी 51% लोकां एकत्र येतात, ठराव पास करतात आणि संबंधित शासकीय कार्यालयाकडे अर्ज करतात. म्हणजे बिल्डरनी जरी सोसायटी फॉर्म नाही करून दिली तरी सदनिकाधारक, फ्लॅट बायर्स जे आहेत त्या प्रोजेक्टमध्ये त्याच्यातला मॅक्झिमम नंबरचे लोक एकत्र येऊन सोसायटी स्वतः फॉर्म करू शकतात, बरोबर. सर, आता ही सोसायटी फॉर्म झाली. आता या सोसायटी फॉर्मेशन नंतर विषय येतो सोसायटी हँडओव्हर. म्हणजे बिल्डर कडून ही फॉर्म झालेल्या सोसायटीचं हँडओव्हर घ्यायचं. असं हँडओव्हर घेताना कुठले अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत जे सोसायटी मेंबर्सनी किंवा कमिटी मेंबर्सनी चेक करून घ्यायला पाहिजे आणि जे घेणं गरजेचंच आहे? बरोबर. महत्त्वाचा प्रश्न आहे. आता सोसायटी फॉर्म झाल्यानंतर बिल्डरने काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सोसायटीला हँडओव्हर करायचे असतात. त्यापैकी टायटल किंवा ओनरशिप संदर्भातले डॉक्युमेंट असतात, जसे की सेल डीड्स, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, 7/12, प्रॉपर्टी कार्ड या त्या संदर्भात फेरफार हा दस्तऐवज आपल्याला बिल्डरकडनं घ्यावा लागतो. त्याचबरोबर सोसायटी रिलेटेड काही डॉक्युमेंट असतात, म्हणजे सोसायटीची नोंदणी करते वेळेस जे काही फॉर्म्स, अनेक्शर्स किंवा अप्लिकेशन्स संबंधित शासकीय कार्यालयाकडे जमा करतो बिल्डर, ती सर्व त्याची प्रतच, फाईलची प्रतच आपल्याकडे असणं गरजेची आहे. त्यावरूनच आपल्याला वेगवेगळे रजिस्टर मेंटेन करता येतात
येतील, शेअर्स अलॉट करता हो. येतील. त्याचप्रमाणे प्रोजेक्ट रिलेटेड डॉक्युमेंट्स असतात, म्हणजे सँक्शन्स, हो. वेगवेगळे सँक्शन्स असतात. हो. जसं की सँक्शन प्लॅन आपले कॉर्पोरेशनने मंजूर केलेले आराखडे, त्याचबरोबर कम्प्लिशन सर्टिफिकेट, कमिटमेंट सर्टिफिकेट, आर्किटेक्टचं सर्टिफिकेट, तसेच एनी ऑर्डर असते. हो. हे सगळे डॉक्युमेंट हो. आपल्याला आपल्या फाईलला पाहिजे. हो. बरोबर. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय अकाउंट्स रिलेटेड डॉक्युमेंट्स हो. असतात. जमा खर्च जमा. आपण बघतो बिल्डर सुरुवातीलाच, म्हणजे हो. फ्लॅट घेतानाच, हो. विकत घेतानाच एक लमसम मेंटेनन्सच्या नावाखाली एक अमाऊंट घेतो प्रत्येक सदनिका धारकाकडनं. त्याचा जमा खर्च, त्याचं स्टेटमेंट असणं गरजेचं आहे. गरजेचं. की आजपर्यंत बिल्डरने किती खर्च हो. केला आणि बिल्डरकडे किती शिल्लक आहे, किती शिल्लक. त्याचा अंदाज येण्यासाठी किंवा आपल्या रेकॉर्डसाठी ते स्टेटमेंट घेणं गरजेचं आहे. हो. हो. हे डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे. महत्वाचं. आता हा मेंटेनन्सचा विषय तर खूप मोठा आहे. हो. कॉर्पस ज्याला हो. म्हणतात, हो. की बिल्डर ऍडव्हान्स मध्ये काही पैसे घेतात हो. आणि मग सोसायटी फॉर्म झाल्यावर लोक राहायला गेल्यानंतर सोसायटी दर महिन्याला ऍडिशनल पैसे घेतात. बरोबर. मग लोकांना फ्लॅट बायर्सला याचा हिशोबच लागत नाही की बरोबर. मी तर ऑलरेडी पैसे दिलेले आहेत आणि आता मी दर महिन्याला का पैसे देतोय हो. किंवा माझ्या पैशाचं काय झालं. तर यावरती आपण एक डिटेल सविस्तर अजून एक व्हिडिओ करूया. नक्की नक्की. आणि महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे तुम्हाला सगळ्यांना, की सोसायटी हँडओव्हर हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो आणि त्याच्यामध्ये सरांनी जसं सांगितलं की एवढे सगळे डॉक्युमेंट आहेत आणि हे डॉक्युमेंट चेक करणं हे साधारण कॉमन लोकांना, माणसांना जे वकील नाही आहेत त्यांना हे सगळं चेक करणं अतिशय अवघड आहे. त्यामुळे हे हँडओव्हर घेत असताना यामध्ये वकिलाची किंवा सरांसारख्या तज्ज्ञ वकिलाची मदत घेणं आणि त्यांना अपॉइंट करणं अतिशय गरजेचं आहे. सर, तुम्ही आलात आणि आम्हाला ही माहिती सांगितली, तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळ काढलात याबद्दल सर धन्यवाद. आणि पुढचेही बरेच काही विषय आहेत, जसं मेंटेनन्सचं झालं किंवा रिडेव्हलपमेंटचा विषय झाला किंवा सोसायटी ट्रान्सफरमध्ये तुम्ही इतके वर्ष काम करत आहात तर त्याबद्दल काय, ड्यू डिलिजन्स, डॉक्युमेंट, असे बरेच विषय आहेत जे आपण पुढेही घेऊ, पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. अशा सर्व प्रकारच्या माहितीसाठी आमचे व्हिडिओ बघत राहा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मॅडम, आपण मला इथे बोलवलं, वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले मनस्वी आभार. धन्यवाद. थँक्यू.